नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो की मला त्या IIP रोडवर असणाऱ्या चहावाल्या दादांचा फोन आला होता. तर काव्या म्हणते काय म्हणालेत ते? तर पार्थ म्हणतो ते म्हणत होते की काही 2 मुलं त्यांच्या चहाच्या टपरीवर गॉसिप करत होते, IIP रोडबद्दल बोलत होते. म्हणजे असे कितीतरी जण असतील की ज्यांनी अजून कंप्लेंटही केली नसेल. तर काव्या म्हणते साहजिकच आहे, कारण तिथे मिळालेलं दुःख आणि त्या दुःखाच्या वेळात त्यांनी पोलीस स्टेशन गाठलंही नसेल आणि या दुःखाच्या सगळ्या घटना त्यांना पुन्हा पुन्हा उघडायच्या नव्हत्या आणि म्हणून कदाचित ते पोलीस स्टेशनला गेले नसतील. परंतु आता आपण या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. तर पार्थ म्हणतो ते दादा त्यांना म्हणालेत की अशा एक मॅडम आहेत की IIP रोडवर घडलेल्या अपघातांबद्दल आणि तिथे अपघातग्रस्त झालेल्या माणसांचा शोध घेत आहेत आणि IIP रोड दुरुस्त करण्यासाठी धडपड करत आहेत. तर त्यानंतर काव्या म्हणते आपण एक काम करूयात का पार्थ, आपण सिटी हॉस्पिटलला जाऊयात का? पार्थ विचारतो का तिथे का? तर काव्या म्हणते तसाही तो रोड सिटी हॉस्पिटलपासून खूप जवळ आहे आणि तिथे अपघातग्रस्त झालेली लोक ही कदाचित सिटी हॉस्पिटललाच जात असतील. मग तिथे गेल्यावर आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळू शकते आणि आता आर्यासुद्धा तिथे आहे, त्यामुळे आपल्याला माहिती मिळवणं सोपं होईल. पार्थलाही काव्याचं म्हणणं पटतं. पार्थ म्हणतो हो चालेल ना. आता काव्या लगेच आर्याला फोन करायला घेते, परंतु आर्याचा फोन व्यस्त असतो. काव्या म्हणते आता कोणाशी बोलते ही? तर दुसरीकडे आता नंदिनीला आर्याचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते हो हो तू जिथे आहेस ना तिथेच थांब, आम्ही येतच आहोत. असं म्हणत नंदिनी फोन ठेवते. जीवा विचारतो काय झालं, काय म्हणत होती ती? तर नंदिनी म्हणते माहीत नाही, पण खूप टेन्शनमध्ये वाटत होती. काय झालं असेल, सगळं काही ठीक तर असेल ना? जीवा म्हणतो हो सगळं ठीक असेल, पण आपण तिथे गेल्यावरच कळेल. असं म्हणत जीवा आणि नंदिनी निघालेले असतात. तर दुसरीकडे आता काव्या पुन्हा एकदा आर्याला फोन करते, पण आर्याचा फोन व्यस्त असतो. तर काव्या म्हणू लागते काय चाललंय हिचं, आता कोणाशी बोलते ही, सतत फोन व्यस्त येतोय. तर त्यावेळी आता पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही शांत व्हा, कदाचित पेशंटसोबत त्या बोलत असतील त्यामुळे त्यांचा फोन व्यस्त येत असेल. पण मला काय असं वाटतंय की गेली 10 वर्ष हा रोड सतत केला जातोय आणि सतत खराब होतोय, म्हणजे यामागे कोणाचं तरी षडयंत्र तर नसेल ना? आपण त्या कॉर्पोरेटरला जाऊन भेटूयात का? पण तो कॉर्पोरेटर खूप रागीट आहे असं मी ऐकलं आहे. असं म्हणत पार्थने त्या कॉर्पोरेटरची सगळी माहिती काढलेली असते. पण ठीक आहे ना, काहीच हरकत नाही, आपण काव्यार्थाचा मॅजिक वापरूया. तर इकडे जीवा आणि नंदिनी धावत पळत निघालेले असतात, परंतु त्याचवेळी नंदिनीचा लक्ष काव्याकडे जातो आणि काव्यानेही नंदिनीला पाहिलेलं असतं आणि म्हणून ती लॅपटॉप बंद करते. आता नंदिनी काव्यासोबत बोलण्यासाठी पुढे येते. आता नंदिनी काव्याला आणि पार्थला म्हणते आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. तर काव्या नंदिनीला म्हणते हो बरं ठीक आहे. तर नंदिनी म्हणते काय झालं, तुम्ही अचानकच विषय चेंज केलात, काही प्रायव्हेट विषयावर बोलत होता का? तर पार्थ म्हणतो काही नाही, दिव्याचा विषय सुरू होता. आता हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी काव्याकडे पाहते तर जीवा म्हणतो मग बरोबरच आहे, शांतता पसरणारच. आता दिव्या म्हटल्यावर नंदिनीसुद्धा हसू लागते. तर काव्या खुश होती आणि नंदिनीला म्हणते ताई कायम अशीच हसत राहा, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हे कायम असंच असायला हवं. नंदिनी म्हणते हो तू अजिबात काळजी करू नकोस. तर काव्या म्हणते आजच्या दिवशी मला माझ्या नंदिनी ताईचे स्पेशल आशीर्वाद मिळतील का? नंदिनी विचारते कशासाठी? आता मात्र काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. काव्या म्हणते आज माझी एक महत्त्वाची परीक्षा आहे आणि त्या परीक्षात पास होणं खूप गरजेचं आहे. नंदिनी म्हणते काव्या अगं तू तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक परीक्षा पास होशील. आता हे ऐकून काव्या खुश होते. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी चल उशीर होतोय, आनंद निवासला जायला. तर पार्थ म्हणतो अरे पण सावकाश जा आणि त्या IIP रोडवरून तर अगदी सावकाश. आता हे ऐकताच काव्या पार्थकडे पाहते आणि नंदिनी मात्र शांतच होते, कारण नंदिनीला तिच्या वेळी घडलेला तो प्रसंग आठवतो. IIP रोडवरच विजयने तिला धडक दिलेली असते आणि त्यामुळेच नंदिनी हॉस्पिटलला गेलेली असते आणि तिथेच पुन्हा एकदा असा काही प्रसंग घडतो की ज्यामुळे नंदिनीने तिचं बाळ गमावलेलं असतं आणि यामुळे नंदिनी खूप अस्वस्थ होते. तर काव्या नंदिनीला म्हणते ताई अगं ते काळजीपोटी बोललेत, तू एवढा विचार नको करूस. परंतु नंदिनी शांतच असते. तर काव्या म्हणते काय झालंय ताई तुला, मिसकॅरेज झालेली बाई आठवली? आता मात्र नंदिनी काय बोलणार. तर त्यावेळी जीवा म्हणतो चल आपल्याला उशीर होतोय.
तर काव्या म्हणते पण सावकाश हा. तर जीवा म्हणतो हो आम्ही सांभाळूनच जाऊ. असं म्हणत जीवा आता नंदिनीला घेऊन तिथून निघालेला असतो. तर दुसरीकडे काव्याही शांत होते. तिलाही चांगलाच घाम फुटलेला असतो. ती घाबरलेली असते. तर पार्थ विचारतो काय झालंय. तर काव्या म्हणते पार्थ अहो ताई अशी अचानक शांत झाली. एका क्षणाला मी घाबरून गेले होते. मला असं वाटलं की ताईला सगळं काही सत्य कळालं की काय. तर पार्थ विचारतो कशाबद्दल कोणतं. तर काव्या म्हणते हे आपलं IIP रोडवरचं सिक्रेट मिशन. आता पार्थ काव्याला म्हणतो पण मी काय म्हणतो त्या कॉर्पोरेटरचं काय करायचं आहे. तर काव्या म्हणते अहो जाऊयात आणि सरळ जाब विचारूयात. पार्थ म्हणतो जाऊन जाब विचारूयात. तुला काय वाटतंय की तो लगेच सरळ आपल्याला उत्तर देईल का. तर काव्या म्हणते तुम्ही काय म्हणालात. काव्यार्थ मॅजिक. मग वापरूयात ना आपलं मॅजिक आणि जाऊयात समोर. आता पार्थ म्हणतो हो असं केलं तर चालेल. असं म्हणत आता पार्थ आणि काव्या त्याला प्रत्यक्षात भेटून सत्य परिस्थिती जाणून घ्यायचं ठरवलेलं असतं. तर ठरल्याप्रमाणे काव्य आणि पार्थ हे दोघंही वेषांतर करतात आणि नगरसेवक भाऊसाहेब शेठ यांच्या जनसंरक्षण पार्टीच्या ऑफिसमध्ये येतात. आता भाऊसाहेब तिथेच असतात. तर त्यावेळी त्या दोघांना अचानक पाहत भाऊसाहेब म्हणतात ए तुम्ही दोघं इथे काय करताय आणि कोण आहात तुम्ही. तर काव्य म्हणते कोण आहात म्हणजे मैं चिंदी आणि हे माझे मालिक. तर पार्थ म्हणतो यशवंत दगडू कांटू आणि ही माझी बायको चिंदी यशवंत दगडू कांटू. तर आता ते म्हणू लागतात की असं कुठे नाव असतं का. बरं असू देत पण तुमचं काय काम होतं इथे कशाला आलाय कांडू भाऊ. तर आता काव्य रडतच म्हणते माझी सासू खपली ना म्हणून आम्ही इथे आलोय. आता पार्थही रडण्याचं नाटक करतो. तर त्यावेळी ते म्हणू लागतात ए बाई ए गप जरा नीट सांग ना काय झालंय ते. तर काव्या म्हणते तुमच्या तो एरियातला रोड आहे ना काय ते IIP नावाचा काय तो रोड आहे रोड. त्या रोडवर माझी सासू खपली. पण सासू खपली त्याचं वाईट नाही वाटत त्याचं दुःख नाही झालं हो. पण कितीतरी लोक ते कुत्र्या मांजरीवानी जायला लागली तर त्याचं वाईट वाटणार ना हो. अहो तो रोड दुरुस्त करा ना. कितीतरी लोक आपला जीव गमावत आहेत. कितीतरी बायकांनी त्यांचे नवरे गमावलेत. तर कितीतरी बायकांनी त्यांची बाळं गमावली आहेत. पण ते काही नाही तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या. असं म्हणत काव्या आता त्यांच्याकडे नुकसान भरपाई मागत असते. तर आता ते म्हणू लागतात नुकसान भरपाई आणि मी का देऊ. तुझी सासू काय माझ्या गाडीखाली खपली की काय. असं म्हणत आता ते काव्याला उलट उत्तर करतात. तर आता पार्थ म्हणतो अहो त्या रस्त्याला इतके खड्डे आहेत चुकीच्या ठिकाणी वळणं आहेत चुकीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत मग तिथे अपघात होणारच ना. तुम्हाला तर नुकसान भरपाई द्यावीच लागेल. असं म्हणत काव्य आणि पार्थ आता त्यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी तगा लावून असतात. तर काव्य त्यांना म्हणते तुम्हाला तो रस्ता दुरुस्त करावाच लागेल. काय ना दादा बरेचदा तो रस्ता दुरुस्त पण झालाय पण बघावं तेव्हा तो खराबच होत असतो. तुम्ही काय झोपा बिपा काढता का भाऊ. असं म्हणत काव्या आता त्यांनाच उलट प्रश्न करते. तर आता चिंदी बोलताच म्हणजेच काव्या बोलतात ते खूप चिडतात आणि म्हणतात ए चिंदी तुझी अशी काही गत करेन ना. एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यात माझी काय चूक. लोक मरतात खपतात त्याला मी काय करणार. तुझ्यासारखे 56 लोक इथे येऊन गेलेत न्याय मागायला पण त्याला मी न्याय दिला नाही आणि देणार पण नाही आणि तुम्हाला तर अजिबातच नाही. तर काव्य म्हणते नाही 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 न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही. तर ते म्हणू लागतात ए मरायचंय की काय न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही म्हणते आणि अरे हायस कोण तू. तर आता काव्या तिच्या मूळ वेशात येते आणि म्हणू लागते भावी IS काव्या पार्थ देशमुख. आणि आता पार्थ काव्याची ओळख करून देत म्हणतो या काव्या देशमुख आणि मी पार्थ देशमुख. लोक तुमच्याकडे न्याय बघण्यासाठी येतात. लोक तुमच्यासमोर प्रश्न मांडण्यासाठी येतात आणि तुम्ही त्यांना कसं धुडकावून लावता कसं त्यांना उत्तर देता हेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आणि आता उत्तर आम्हाला नाही वर सिस्टीमला द्या. तर काव्य म्हणते नाहीतर जमत असेल तर रस्ता दुरुस्त करा. तर आता भाऊसाहेब म्हणू लागतात आता तुम्ही मला सांगणार का तुम्ही मला ऑर्डर सोडणार का. तर काव्य म्हणते नाही आता तरी तुम्हाला ऑर्डर ह्या वरच्या सिस्टीमकडूनच येतील. पण हो आता ऑर्डर तुम्हाला वरून येतील पण मी IS झाल्यावर ऑर्डर तर माझ्याकडूनच येणार आणि तुमच्या या कारभाराचा तुम्हाला जाबही मीच विचारणार. भाऊ असं म्हणत आता काव्याने भाऊसाहेब यांची बोलतीच बंद केलेली असते. काव्य आता पार्थला म्हणते चला आपल्याला हवंय ते मिळालंय ना. असं म्हणत ती पार्थला म्हणत असते की आपण इथून निघूया. तर भाऊसाहेब काव्याला म्हणतात ए काय मिळालंय तुम्हाला. तर काव्य म्हणते तुमच्या विरोधात पुरावा. तुम्ही आमच्याशी ज्या पद्धतीने बोललात त्या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत कारण आम्ही तुमच्याशी नीट बोलायलाच आलो होतो. पण तुम्ही जी काही उडवाउडवीची उत्तरं दिलीत आणि जनतेबद्दल जे काही बोललात
उद्धटपणे उर्मटपणे या सगळ्याचा आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे असं म्हणत आता पार्थ आपला मोबाईल दाखवतो. आता मोबाईलमध्ये झालेलं रेकॉर्डिंग पाहून भाऊसाहेब घाबरून जातात. आता काव्या आणि पार्थ तिथून निघून जातात. परंतु इथे मात्र भाऊसाहेब पूर्णपणे घाबरलेले असतात. तर जाण्या अगोदर काव्या भाऊसाहेब यांना म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊसाहेब, ही जनता तुम्हाला निवडून देते, तुम्हाला ही खुर्ची देते आणि म्हणूनच तुम्ही या खुर्चीवर बसता. जशी ही जनता आम्ही तुम्हाला मत देऊन या खुर्चीवर बसवू शकतो ना, तसंच या खुर्चीवरून उतरवूही शकतो. त्यामुळे भाऊसाहेब घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आणि जीवा धावत पळत आता आर्याला भेटण्यासाठी येतात. नंदिनी येताच आर्याला विचारते, आर्या तू ठीक आहेस ना, काही त्रास तर होत नाहीये ना? आर्या गं काय झालं? तर आर्या हसतच आता जीवा आणि नंदिनीला म्हणते, खरंच फुल येडं पब्लिक आहात हा तुम्ही. अरे आय वॉज जोकिंग असं म्हणत आता आर्या त्यांना हसवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अरे तुमची फिरकी घेऊन मी तुम्हाला इथे बोलावलं आहे. सो आज आपण दिवसभर फक्त एन्जॉय करणार आहोत, फक्त बाहेर फिरणार आहोत. बोल नंदू, तू काय खाणार आहेस? बिर्याणी की पास्ता? सांग सांग, तू काय खाणार आहेस? तर आता नंदिनी चिडते आणि आर्याला म्हणते, तुला मस्करी वाटते ही सगळी? तू टेन्शनमध्ये वाटलीस म्हणून आम्ही धावत पळत इथे आलो आणि इथे आल्यानंतर तू मला विचारतेस की तू काय खाणार आहेस, बिर्याणी की पास्ता? अगं आणि वर तू म्हणतेस आय वॉज जोकिंग. अरे अगं काय चाललंय, तुला कळतंय का? आता जीवा नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, नंदिनी म्हणते, नाही जीवा, हे चुकतंय आर्याचं. आता ती एकटी आहे म्हणून ठीक आहे, उद्या ती आपल्यासाठी सरोगेट मदर होणार आहे आणि पोटात बाळ असताना तिने जर आपल्याला असाच रडत फोन केला तर आपण धावत पळत तिच्यासाठी येणार आहोत आणि ती तेव्हाही असंच म्हणणार आहे का, आय वॉज जोकिंग? आर्या अगं आपण लहान नाही आहोत, आयुष्य म्हणजे मस्करी नाही आहे असं म्हणत नंदिनी आर्यावर खूप चिडलेली असते. ती खूप काही तिला सुनावत असते. आता मात्र आर्याच्या डोळ्यात अश्रू असतात. तर आर्या शांतपणे उत्तर देत म्हणते की माझं आयुष्य म्हणजे खरंच मस्करी आहे गं. खरं सांगायचं तर जीत गेल्यापासून माझं आयुष्य ही मस्करीच बनलं आहे. म्हणजे माझं दुःख हे मी मस्करीत हसण्यावरी घेऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या दुःखांवर हसूनच जगायला शिकले. त्यामुळे माझ्या मस्करीमुळे तुला जर त्रास झाला असेल तर आय एम रिअली सॉरी असं म्हणत आता आर्या नंदिनीची माफी मागते. आता कुठेतरी नंदिनीला सुद्धा वाईट वाटतं आणि म्हणूनच नंदिनी पुढे येते. आर्याला सावरतच म्हणते, आर्या खरंच मला माफ कर, सॉरी. तर आर्या म्हणते, इट्स ओके, मला काहीच त्रास होत नाहीये, तुम्ही बसा ना. तर त्याचवेळी जीवा पुढे येतो आणि म्हणतो, आर्या खरंच मी नंदिनीच्या वतीने माफी मागतो, प्लीज प्लीज तिला माफ कर ना. तर आता आर्या म्हणते, बरोबरच आहे, आज तू तिच्या वतीने सॉरी बोलतोयस, उद्या तू तिच्या वतीने आय लव्ह यू ही बोलशील, हो ना? आता मात्र जीवा आणि नंदिनीला धक्काच बसतो. ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. आता आर्या त्या दोघांकडे पाहते आणि हसू लागते आणि म्हणते, अरे यार तुम्हाला दोघांना जोक्स कळतच नाहीत का, प्लीज हसा. तर त्यावेळी जीवा नंदिनी हसू लागतात. तर नंदिनी पुन्हा एकदा आर्याकडे येते आणि म्हणू लागते, आर्या खरंच अगदी मनापासून सॉरी. तर आर्या म्हणते, इट्स ओके, उगाच एवढा विचार नको करूस. आता आर्याच्या हातातील पिशवी पाहून नंदिनी म्हणते, आर्या मी तुला काय म्हणाले होते, परत तू तेच घेऊन आलीस. मी तुला म्हणाले होते ना की बाहेरचं खायचं नाही, पण तरीसुद्धा तुझं बाहेरचं खाणं काही संपतच नाही आहे का? तर आर्या म्हणते, नाही हे शेवटचं आहे. तर जीवा म्हणतो, शेवटचं आहे म्हणजे? तर त्यावेळी आर्या जीवा आणि नंदिनीला आनंदाची बातमी देत म्हणते, कारण उद्या एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रोसेस आहे. आता हे ऐकून जीवा आणि नंदिनी यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर आर्या म्हणते, चला चला आज तर सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे असं म्हणत आर्याने सगळ्यांसाठीच पास्ता ऑर्डर केलेला असतो आणि आता आर्या जीवा आणि नंदिनी खूप खुश असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ आणि काव्या इथे पोलीस स्टेशनला आलेले असतात. आता पार्थची खूप चिडचिड होत असते. काव्या म्हणते, पार्थ व शांत व्हा, किती त्या माणसावर चिडलात? तर पार्थ म्हणतात, चिडू नाही तर काय करू सांग ना, एकतर आपल्या हाती पुरावा होता आणि एवढ्या घाईघाईने आपण तिथून निघालो होतो आणि त्यात तो माणूस अगदी रॉंग साईडने येऊन आपल्याशीच हुज्जत घालत होता. मग काय आपण शांत राहायचं आहे का? मग मी त्याच्यावर चिडलो, पण मलाही कळत नाही तुम्ही का गाडीतून उतरला होता? तर काव्या म्हणते, सवाल माझ्या देशमुखांना कोणी काही बोलेल आणि मी शांतपणे ऐकून घ्यायचं का?
आता पार्थ त्याच विचारात असतो तर काव्या म्हणते जाऊ देत ना, नका ना एवढा विचार करू. आपल्याला हवा असणारा पुरावा आपल्याला मिळालाय ना. कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने वागतो, कशा प्रकारे हुज्जत घालतो आणि कशा प्रकारे तो जनतेला त्रास देतो, या सगळ्याचे पुरावे आपल्याला मिळाले आहेत ना. आत्ता फक्त आपण ते पुरावे पोलिसांना दाखवायचे. एकदा का ते पोलिसांना दाखवले की मग आपलं काम झालं ना. तर त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब त्या ठिकाणी येतात. आता इन्स्पेक्टर साहेब तिथे येताच काव्याला म्हणतात, अरे भावी IAS काव्या देशमुख आणि भावी आर्किटेक्ट. तर पार्थ म्हणतो, मी भावी नाही आहे, मी सध्याच आर्किटेक्ट आहे, फक्त या भावी IAS आहेत. तर त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बोला आज काय काम काढलं. तर काव्या म्हणते, आम्ही ज्या केस संदर्भात फिरतोय, ज्या IIP रोड संदर्भात पुरावे गोळा करतोय, त्या संदर्भात काही पुरावे मिळालेत. आम्ही काही लोकांना भेटलो, त्यांच्या बाईट्स घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आपल्याला सापडलाय. तर पार्थ म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे भाऊसाहेब शेट्टे यांच्या कार्यालयात आम्ही गेलो. म्हणजे काय आहे ना, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की भाऊसाहेब शेट्टे यांच्याकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरं देतात, ते जनतेचं काही ऐकून घेत नाहीत, अपमान करतात. या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या होत्या, पण आम्ही या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला नव्हता किंवा आमच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता आणि म्हणूनच आज आम्ही स्वतःहून तिथे गेलो होतो. पण आम्हाला सुद्धा तिथे तोच अनुभव आला. ॲक्च्युली आम्ही तिथे वेषांतर करून पोचलो होतो, असं म्हणत काव्या आता घडलेला प्रकार इन्स्पेक्टर रावराणे यांना सांगू लागते. ती म्हणू लागते, आम्ही त्या ठिकाणी गेलो, आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीत वागणूक मिळाली. तर आता पार्थ म्हणतो, आपण व्हिडिओ दाखवूयात ना. तर आता काव्या व्हिडिओ शोधत असते, परंतु मोबाईलमध्ये व्हिडिओ सापडत नसतो. तर इन्स्पेक्टर रावराणे म्हणू लागतात, तुम्ही बरं चहा वगैरे काही घेणार आहात का. तर पार्थ म्हणतो, नाही नको, तुम्ही व्हिडिओज बघा. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, व्हिडिओ दाखवा ना. तर काव्या पार्थला म्हणते, व्हिडिओ सापडत नाही आहे. तर पार्थ म्हणतो, असं कसं, थांबा मी शोधतो. असं म्हणत आता पार्थ मोबाईल हातात घेतो आणि व्हिडिओ शोधत असतो. तर त्याचवेळी पार्थच्या फोनवर फोन आलेला असतो. काव्या विचारते, मी घेऊ. पार्थ म्हणतो, हा घ्या ना. तर आता तो फोन असतो भाऊसाहेब यांचा. तर आता ते म्हणू लागतात, बाई मिळाला का व्हिडिओ. तर काव्या म्हणते, तुम्ही. तर भाऊसाहेब म्हणतात, हो मीच. काय आहे ना, तुम्ही गाडीची काच खाली ठेवून गाडीतून खाली उतरला होता आणि त्याचवेळी माझ्या माणसाने चटकन तो व्हिडिओ डिलीट केला. काय आहे ना, तुम्ही वेषांतर करून माझ्याकडून सगळं काही वदवून घेतलं, पण मी सुद्धा काही कमी नाही. मग रस्त्यात काय थोडासा ड्रामा केला, पण तो ड्रामा वाटला की नाही खरा. असं म्हणत आता भाऊसाहेब हसतच फोन ठेवतात. आता काव्या मात्र खूप चिडलेली असते. पार्थ म्हणतो, इथेच तर व्हिडिओ होता. परंतु त्याच वेळी काव्या तिथे येते आणि म्हणू लागते, देशमुख व्हिडिओ नाही मिळणार, कारण शेट्टेच्या माणसाने तो डिलीट केला. पार्थ म्हणतो, काय. तर काव्या म्हणते, हो तुम्हाला आठवतंय ना, रस्त्यात अचानकच आपल्या समोर कोणीतरी आलं, हुज्जत घालत होतं, त्याचवेळी शेट्टेच्या माणसाने माझ्या मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट केला. असं म्हणत घडलेला प्रसंग काव्याला आठवतो. तर त्यावेळी इन्स्पेक्टर रावराणे म्हणतात, आता तुमच्या लक्षात येतं आहे का तुमच्यासोबत काय घडता येते, तुम्ही कुठल्या लेवलच्या माणसासोबत पंगा घेतला येते. अहो शाने असाल तर प्लीज यात अडकू नका. देशमुख समजवा तुमच्या बायकोला. अहो मॅडम तुम्ही प्रेग्नेंट आहात ना, मग प्रेग्नेंट असताना घरी आराम करा, कशाला या सगळ्या गोष्टीत तुम्ही पडताय. तर काव्या त्यांना म्हणते, प्रेग्नेंट आहे मी सर, घाबरट नाही. आणि माझ्यासारख्या कितीतरी प्रेग्नेंट बायकांनी त्या रस्त्यावरून प्रवास करावा आणि त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, त्यांनी त्यांचं बाळ गमावू नये, यासाठी मी हे सगळे काही प्रयत्न करते सर. आणि त्यासाठी कितीही काटेकुटे, दगडधोंडे आणि खाच खिळगे तुडवावे लागले तरीसुद्धा मी ते तुडवायला तयार आहे, पण आता मी माघार घेणार नाही. तर पार्थ त्यांना म्हणतो, आणि सरळ बोटाने तूप निघालं नाही तर तूप मिळवण्यासाठी वाकडं बोट करायचं नसतं, त्यासाठी तुपाचा डबा तापवताही येतो. त्यामुळे आता हाच डबा कसा तापवतो आम्ही ना, ते बघाच. चला काव्या. असं म्हणत पार्थ आता काव्याला तिथून घेऊन जातो. तर आता इन्स्पेक्टर रावराणे यांना फोन आलेला असतो आणि ते म्हणतात, हो ते दोघे आले होते. नाही तो व्हिडिओ डिलीट झालाय म्हणे, पण आता आम्ही काय आणि कसं तापवतो हे बघा म्हणे. बघूया, पण यांचं काय करायचं आता ते एकदा नीट सांगा. असं म्हणत इन्स्पेक्टर रावराणे फोन ठेवतात. तर दुसरीकडे काव्या खूप चिडलेली असते. ती पार्थला म्हणते, करप्शन इतकं खोरवर रुतलं गेलंय ना, ते काही नाही. हे करप्शन साफ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता काव्या
नंदिनीला प्रश्न करत म्हणते, ताई खरं सांग, तुझं मिसकॅरेज झालं नाही आहे ना? तर आता काव्या नंदिनीच्या पोटाला हात लावणार, तर त्यावेळी नंदिनी तिचा हात धरते. तर त्यानंतर आता काव्याच्या डोक्यावर हात ठेवत नंदिनी म्हणू लागते, खरं सांगते काव्या, त्या रस्त्यावर माझं मिसकॅरेज झालं नाही. परंतु नंदिनीच्या या बोलण्यात काहीतरी आहे की जे नंदिनी लपवते हे काव्याच्या लक्षात येतं. काव्या पार्थला म्हणते, ताईने माझ्या पोटावरचा हात बाजूला केला. तिने पोटावर हात ठेवत असताना मला थांबवलं. मला असं का वाटतं की ताई आपल्यापासून काहीतरी लपवतेय? तर आता पार्थही या गोष्टीचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, काव्याला संशय आलाय आणि असं जर झालं तर ती मुळापर्यंत पोहोचल्याशिवाय शांत बसणार नाही. ती या सगळ्याचा शोध घेणार. आता जीवा आणि नंदिनीसुद्धा घाबरून गेलेले असतात. आता या सगळ्याबद्दल काव्य कशाप्रकारे शोध काढेल आणि काव्याला सत्य परिस्थिती कळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.